तर छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। आज ओवैसींची पदयात्रा या ठिकाणी होणार आहे। त्याआधी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला होता। मात्र मोठ्या संख्येने जमलेले हे कार्यकर्ते आहेत। काल सुद्धा इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आज ओवैसींची पदयात्रा होत असताना त्या ठिकाणी इम्तियाज जलील पोहोचलेले आहेत। ओवैसींच्या पदयात्रेआधी ओवैसींच्या पदयात्रेआधी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्याच ठिकाणी सध्या इम्तियाज जलील पोहोचलेत। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडनं। ज्ञानेश्वर, आत्ताचे अपडेट काय आहेत? नेमके दृश्य दिसतायत, जलील पोहोचलेले आहेत, मोठ्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा आहेत, बंदोबस्त सुद्धा मोठा आहे। निश्चितच श्रुती, आपण जर बघितलं तर काल इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता। त्यानंतर सायंकाळी ओवैसींची सभा पार पडली। मात्र आज जे आहे ते ज्या भागात इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता त्याच भागातून जे आहे ते ओवैसी पैदल रॅली काढणार आहेत। आपण बघतोय हे सगळं दृश्य जे आहे ते छत्रपती संभाजीनगर शहरातील संपा चौकातील आहे। मोठ्या संख्येने जे आहे ते एमआयएम समर्थक या ठिकाणी जमलेत, इम्तियाज जलील सुद्धा जमलेत आणि थोड्याच वेळात जे आहे ते या ठिकाणी ओवैसी सुद्धा येणार आहेत। ज्या पद्धतीने काल हल्ला झाला होता त्यानंतर एमआयएमचे हे मोठे शक्ती प्रदर्शन या छत्रपती संभाजीनगर शहरात पाहायला मिळतं। मात्र विशेष करून जे आहे ते पोलीस प्रशासनानं या मोठी खबरदारी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मोठा पोलीस बंदूक जे आहे ते सकाळपासूनच या सगळ्या भागात लावण्यात आला आहे आणि इथून जे आहे ते आता ओवैसीच्या नेतृत्वात जे आहे ते या ठिकाणी पैदल यात्रा काढली जाणार आहे आणि ओवैसी पैदल यात्रेत काय बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की जे आहे ते इम्तियाज जलील यांनी काल हल्ल्यामागे जे आहे ते भाजपाचे मंत्री अतुल सावे व शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आहेत असा आरोप सुद्धा केला होता आणि ओवैसींनी त्या सभेतून सुद्धा इशारा एक प्रकारचा दिला होता, नाव घेतलं नव्हतं। मात्र आज जे आहे ती ओवैसींच्या उपस्थितीत ही पैदल यात्रा छत्रपती संभाजीनगर शहरात निघताना आपण पाहतोय। श्रुती, नक्कीच। तर असदुद्दीन ओवैसी आता पदयात्रेसाठी पोहोचलेले आहेत। मोठा बंदोबस्त आपण पाहतोय, कारण काल याच भागात जलील यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला होता। मोठा गोंधळ राडा त्यावेळेला सुद्धा झालेला होता आणि आता ज्या भागात हा जलील यांच्या गाडीवर हल्ला झाला त्याच भागातून असदुद्दीन ओवैसी सभेनंतर आज पदयात्रेत सहभागी होत आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण ही दृश्य पाहतो, दोन दृश्य, एकीकडे तगडा असा बंदोबस्त, सुरक्षा दलांचा हा मोठा फौजफाटा ज्या ठिकाणी पदयात्रा ओवैसींची निघणार आहे त्या भागातला। असदुद्दीन ओवैसी पदयात्रेत सहभागी झालेले आहेत। पदयात्रेला सुरुवात झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी लढत आहे आणि अशातच ओवैसी यांची ही पदयात्रा। कालच्या हल्ल्याप्रकरणी इम्तियाज जलील यांनी भाजपचे मंत्री आणि शिवसेनेच्या मंत्र्यांवर आरोप केलेला होता। या सगळ्या प्रकरणी गुन्हाही दाखल झालाय। मात्र आता आज पदयात्रेदरम्यान ओवैसी संवाद साधणार का माध्यमांच्या प्रतिनिधींशी आणि यावेळेला या हल्ल्यासंदर्भात ते काय बोलतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। ज्ञानेश्वर आहे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले। ज्ञानेश्वर, असदुद्दीन ओवैसी आपण पाहतोय मोठा या ठिकाणी एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा पदयात्रेत सहभाग असल्याचं पाहतोय। असदुद्दीन ओवैसी यांची ही पदयात्रा सुरू झालेली आहे। भेटतायत ते सगळ्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना, परिसरातल्या नागरिकांना। निश्चितच बघतोय आपण जे आहे ते ओवैसी सुद्धा स्वतः या पदयात्रेत हजर झाले आहेत आणि त्यांनी भेटण्यासाठी जे आहे ते स्थानिक नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळते आणि जे आहे ते ओवैसी या सगळ्या नागरिकांशी हात मिळवणी करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। प्रत्येकाचे जे आहे ते थोडाफार तरी संवाद करताना ते पाहायला मिळतात आणि ओवैसी एमआयएम समर्थक जे आहे ते त्यांना जे आहे ते पुष्पांची माळ घालून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत सुद्धा या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघतोय अनेक लोकांना जे आहे ते अभिवादन सुद्धा या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि ही ओवैसींच्या नेतृत्वात या ठिकाणी पदयात्रा आता निघालेली आहे। मोठा फौजफाटा सुद्धा पोलिसांचा पाहायला मिळतो आणि कार्यकर्ते सुद्धा मोठे पाहायला मिळतो। मात्र दुसऱ्या बाजूला जे आहे ते काल ज्या पद्धतीने सभेला गर्दी होती तशी गर्दी या पदयात्रेत आता तरी आपल्याला पाहायला मिळत नाही। मात्र ही जशी जशी रॅली पुढे जाईल तशी तशी ही गर्दी सुद्धा वाढण्याची शक्यता आहे। मात्र जे आहे ते ओवैसींच्या सुरक्षेत सुद्धा चोख जे आहे ते या ठिकाणी खबरदारी घेतल्याचं चित्र पाहायला मिळतं। ओवैसींना जे आहे ते संपूर्ण पोलिसाचा गरड आपल्याला पाहायला मिळतो आणि ओवैसी जे बाजूला नागरिक असतील
त्यांच्यासोबत सुद्धा या ठिकाणी संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात, गळाभेट घेताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जे आहे ते ओवैसींनी पुन्हा आज याच भागातून मोठे शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केले आणि ते प्रत्येकाशी जे आहे ते हातमिळवणी करून संवाद साधताना आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जे आहे ते पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे, कोणताही अनुचित प्रकार आज घडू नये हीच जे आहे ते पोलिसांची या सगळ्या माध्यमातून जे आहे ते प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा पद्धतीने जे आहे ते शहरातील चंपा चौकातून निघालेली ही रॅली आता समोर जाताना आपण पाहतोय। नक्कीच ही थेट दृश्य आपण छत्रपती संभाजीनगर मधली पाहतोय। तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, कारण काल याच भागामध्ये जलील यांच्या गाडीवर हल्ला झालेला होता। ज्ञानेश्वर, तिथलं समीकरण संभाजीनगर मधलं, छत्रपती संभाजीनगर मधलं फार वेगळं आहे। म्हणजे एकीकडे महायुतीतलं काय चित्र आहे ते सगळ्यांसमोर आहे, अशातच MIM सुद्धा त्या ठिकाणी आव्हान उभं करण्याचा प्रयत्न करते। या सगळ्याकडे नेमकं कसं पाहायचं आणि त्यातूनच नाराज कार्यकर्त्यांनी काल जलीलांच्या गाडीवर हल्ला केला आणि मग जलील यांनी या प्रकरणी मंत्र्यांना, म्हणजे भाजपचे मंत्री आणि शिरसाट हे यासाठी जबाबदार असल्याचं म्हटलं। निश्चितच श्रुती, आपण जर बघितलं तर महायुतीतील तिन्ही पक्ष, शिंदे शिवसेना असेल, भाजप असेल, त्याचबरोबर दादाजी राष्ट्रवादी या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवतं आणि त्याचबरोबर जे ते MIM सुद्धा 48 जागावर या ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढवताना पाहायला मिळतं। ज्या पद्धतीने यापूर्वी MIMला महानगरपालिकेत असेल, विधानसभेला असेल आणि लोकसभेला मोठे यश मिळालं होतं, त्यामुळे जे आहे ते MIMच्या आशा पुन्हा पल्लवी झाल्या आहेत की या महानगरपालिकेत सुद्धा आपले नगरसेवक मोठ्या प्रमाणात निवडून जातील। आणि ज्या पद्धतीनं काल इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाला होता आणि थेट शिंदे गटाचे मंत्री आणि भाजपाच्या मंत्र्यांवर आरोप केला होता, त्यांनी ते सगळे आरोप फेटाळले होते। नक्कीच ज्ञानेश्वर, अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद।